तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने अंजलीला सांगितलेलं असतं की मला 48 तासांची मुदत हवी आहे. 48 तासांमध्ये मी तुमच्यासमोर असे काही पुरावे सादर करेन, ते बघितल्यानंतर तुम्ही पुन्हा वाटण्यांचा विषयसुद्धा काढणार नाही. तेव्हा अंजली म्हणते, हो ग, मला माहिती आहे. तू माझ्या नवऱ्याच्या विरोधात पुरावे गोळा करून माझ्यासमोर सादर करणार आहेस ना? मला माहिती आहे. मला पण आता बघायचंच आहे तू माझ्या नवऱ्याच्या विरोधात कुठले पुरावे गोळा करतेस. जे पुरावे असतील ना, ते सादर कर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला कळलेलं असतं की अंजलीला इशारा समजलेला आहे आणि म्हणूनच येणाऱ्या भागामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी 48 तास संपायला 1 मिनिट बाकी असतो आणि त्याच वेळेला ईश्वरीने सगळ्यांसमोर रियाला सादर करत इथे राकेशचा बँड वाजवलेला असतो. तेव्हा इथे रियाला सुद्धा खोटं पाडणाऱ्या राकेशला ईश्वरीने बरोबर धडा शिकवलेला असतो. तर रियाने सगळ्यांसमोर गोव्यातले तिचे आणि राकेशचे फोटो सादर केलेले असतात आणि इथे आता राकेशला पूर्णपणे सगळ्यांसमोर एक्सपोज केलेलं असतं. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, दिवसेंदिवस राकेशचा नीचपणा वाढत चाललेला असतो. अर्णव आणि ईश्वरीचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी त्याने आधीसुद्धा खूप प्रयत्न केले, पण आता शेवटीला त्याने अशा वळणावरती त्यांचं घर आणून ठेवलं जिथे एक बहीण आपल्या भावाकडे वाटणी मागते, त्याच्याकडे हिस्सा मागते आणि त्या भावाकडे जो भाव तिच्यावरती जीव ओवाळून टाकतो, तिच्यासाठी जीव द्यायलासुद्धा तयार आहे आणि दुसऱ्याचा जीव घ्यायलासुद्धा तयार आहे. आणि अशा भावाकडे अंजली आता वाटण्या मागते. हे सगळं कुणामुळे? राकेशमुळे ना. तर इथे आता घर तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याला एकदाची अंजलीची प्रॉपर्टी लुबाडायची आहे. एकदा का प्रॉपर्टी लुबाडून झाली की तो अंजलीला सुद्धा मारायला कमी करणार नाही, अशा पद्धतीचा त्याने प्लॅन तयार केलेला असतो. अंजलीला आता काही कळत नाही आहे. ईश्वरी आणि अर्णवच्या विरोधात भडकावून राकेशने हा प्लॅन केलेला असतो, ही खेळी खेळलेली असते. पण तरीसुद्धा अंजलीला असं वाटतंय, माझा पती परमेश्वर आणि तो बोलेल तेच मी करणार, त्याचंच मी ऐकणार आणि त्या पद्धतीने ती आता वागत असते. कुठल्याही बाजूचा विचार न करता इथे बाळाचं भविष्य तिला आत्ताच बघायचं आहे आणि बाळाच्या भविष्याची तरतूद अर्णवने आत्तापासूनच केले. जेव्हापासून अंजली प्रेग्नंट आहे समजलंय तेव्हापासूनच त्याने बिझनेस वाढवायचं ठरवले. पण ही गोष्ट अंजलीने बघितलेलीच नाही. तिला फक्त एकच गोष्ट समजते की मला माझी वाटणी हवी, मला माझा हिस्सा हवा आहे, कारण मला माझ्या बाळाच्या फ्युचरचा इथे आता विचार करायचा आहे. मला इन्सिक्युअर व्हायला झालं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ही गोष्ट आता ईश्वरी समजते आणि म्हणते की वाटण्या होणार नाही. या घरातली मी सून आहे आणि माझं घर तुटू न देणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण करणार. आता आजी पण नाही आहेत. मी तुम्हाला दोघांना भावनेच्या भरामध्ये हा विषय इथल्या इथे आता घेऊ देणार नाही आहे. हा विषय तुम्ही बंद करा आणि हा विषय इतका नाजूक आहे की तो शांतपणे आपण हाताळू शकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, आणि तुम्ही 2 भावंडं फक्त प्रॉपर्टीचा विचार नाही करू शकत. या घरामध्ये अजूनसुद्धा लोक राहतात. मामा, मामी, आकाश सर, त्याचबरोबर आजी. त्यांचा विचार घ्यायला नको का? आणि मग काय प्रेक्षकांनो, वाटण्या शेवटीला थांबलेल्या असतात. ईश्वरीने पेपर फाडून टाकलेले असतात आणि त्यानंतर राकेश जेव्हा येतो ना, तेव्हा ईश्वरी काय म्हणते, आता राकेशने प्रॉपर्टीचा निर्णय हा जर बदलला नाही तर तो काय करेल? सगळ्यांसमोर तो प्रॉपर्टी मागून घेईल. तो आजीच्या समोर काय बोलेल की तिने जो काही निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे, तिला जर वाटणी हवी आहे तर हवी आहे. पण राकेश तसं न बोलता तो म्हणतो की अगं अंजली, वाटणी कशाला मागतेस? आपल्याला वाटणी वगैरे काही नको. समजलं तुला? या घरामध्ये आपल्याला काही कमी पडतंय का? आणि हे सगळं अर्णवचं आहे, आपण त्याच्यामध्ये वाटणी वगैरे मागायची नाही. आणि तेव्हा इथे आता राकेश किती चांगला आहे असं आजीच्या समोर दाखवून देत असतो. आणि नंतर इथे अर्णव आणि ईश्वरीने एक प्लॅन तयार केलेला असतो. ते दोघेजणं काय करतात, राकेशला ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी पैसे आता आपल्या कपाटामध्ये ठेवतात.
खूप सारी कॅश ठेवून देतात. पण काय होतं, राकेश आता ती कॅश घेत नाही. राकेशने प्लॅन आता त्यांचा फ्लॉप केलेला असतो सध्या तरी. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा आलेला असतो आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सगळेजण जमलेले असतात गुढी उभारण्यासाठी. आणि आता गुढीसुद्धा उभारली जाते. ईश्वरी आणि अर्णव हे दोघेजण गुढी उभारतात. तेव्हा अंजली म्हणत असते की ईश्वरी, 48 तास मागितले होतेस ना तू, 48 तास संपायला 1 तास फक्त बाकी आहे. आणि तू अजूनही जे पुरावे गोळा करून सादर करणार होतीस ना, ते पुरावे तू अजून गोळासुद्धा केलेले नाही आहेस. त्यामुळे आता 48 तास संपतील, मग काय होईल, मला माझी प्रॉपर्टी द्यायची. 48 तासामध्ये जर तू पुरावे गोळा करून सादर नाही करू शकलीस ना, तर मात्र वाटण्या होणारच. आणि मग कुणीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मी थांबणार नाही. आणि तेव्हा इथे आता राकेशसुद्धा म्हणतो की आजी, आता मी काही बोलणार नाही आहे. हे बघा, अंजली या घरातली मुलगी आहे आणि ती आता आईसुद्धा आहे. तिने तिच्या बाळासाठी जो काही निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये मी काही बोलणार नाही आहे. मी तिला माझ्या परीने समजावले. पण आता इथे ईश्वरीजींनीसुद्धा जी अट ठेवली होती ती अट मान्य केल्यानंतर इथे आता माझी बायको म्हणाली की जर तू 48 तासांमध्ये पुरावे नाही इथे जमा केलेस तर मग वाटण्या होतील. आता त्याच्यामध्ये मी काही नाही बोलू शकणार. तेव्हा इथे आजी म्हणत असते, ठीक आहे, आता 1 तासामध्ये जर पुरावे नाही गोळा केले तर वाटण्या नक्की होतील अंजली. पण मग फक्त तुझी आणि अर्णवची नाही, तर इथे एक वाटणी अजून होईल आकाशची सुद्धा, कारण तो सुद्धा या घरातलाच आहे. तेव्हा इथे आजीने हा निर्णय मात्र आता घेतलेला असतो. ईश्वरीला काही करून आपलं घर तुटू द्यायचं नसतं. राकेशच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करायचे असतात. राकेशला वाटत असतं की आता 1 तासामध्ये ही कुठले पुरावे गोळा करणार आहे. आणि तेव्हा इथे आता अर्णवच्या लक्षामध्ये एक गोष्ट येते. जेव्हा रिया राकेशला भेटायला आलेली असते, ती मुलगी नक्की कोण आहे तिचा आता आपण शोध घेतला पाहिजे. अर्णव दादांना फोन करतो आणि विचारतो की दादा, राकेश ज्या मुलीबरोबर गोव्याला गेला होता ती मुलगी कोण आहे, तुम्हाला काही माहिती आहे का? त्या मुलीचं नाव रिया आहे. ती कुठे राहते ते सुद्धा मला माहिती आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की ॲड्रेस द्यायला सांगा ना, आपण जाऊन तिची भेट घेऊया. तेव्हा इथे आता ईश्वरी अर्णवला म्हणते की तुम्ही येऊ नका, तुम्ही घरामध्येच थांबा, राकेशवरती लक्ष ठेवा. मी लगेच जाऊन येते, रियाला भेटून मी लगेच येणार आहे. तेव्हा इथे आता अंजली आणि राकेश दोघेजण घरी असतात. अर्णवला तिने मुद्दामून घरी थांबायला सांगितलेलं असतं, कारण ईश्वरी खूप मोठी युक्ती करणार असते त्या ठिकाणी रियाला आणण्यासाठी. आणि दादाने जो ॲड्रेस दिलेला असतो त्या ॲड्रेसवरती ईश्वरी गेलेली असते. तेव्हा अंजलीला राकेश म्हणत असतो की ईश्वरीजी माझ्या विरोधात कुठले पुरावे आणणार आहेत. तुला तर माहिती आहे अंजली, मी जे काही करतो ते सगळं तुला सांगतो. मी कधीच काही चुकीचं वागलेलोच नाही आहे. आतासुद्धा प्रॉपर्टीबद्दल आपण जे काही बोललो ते आपल्या बाळाच्या भविष्यासाठी बोललो, बरोबर ना? तेव्हा अंजली म्हणते, अहो, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. ईश्वरी आणि चिंटू दोघेजण काहीही बोलले ना तरीसुद्धा माझा तुमच्यावरतीच विश्वास आहे. आणि ते आणून कुठले पुरावे आणणार आहे? तेव्हा ईश्वरी आता दादांच्या मदतीने रियाच्या घरी गेलेली असते. रिया घरामध्ये असते. ती म्हणते, तुम्ही कोण, कुणाला भेटायचं आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, मला रियाला भेटायचं आहे. ती म्हणते, मीच रिया आहे, पण मी तुम्हाला ओळखत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, तुम्ही मला ओळखत नसलात तरी मी तुम्हाला ओळखते. तेव्हा ईश्वरी आपला मोबाईल काढते आणि त्यातला राकेशचा फोटो तिला दाखवते आणि म्हणते, तुम्ही यांना ओळखता का? तेव्हा रिया म्हणते, हो, मी यांना ओळखते. हा तर सर्वेश आहे ना, माझा बॉयफ्रेंड आहे. आम्ही दोघेजणं लग्नसुद्धा करणार आहोत. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो का? तुम्ही आता 4-5 दिवस गोव्यालासुद्धा गेला होतात ना? तेव्हा रिया म्हणते, हो, गेलो होतो ना. पण तुम्हाला हे सगळं कसं काय माहिती आणि तुम्ही त्याबद्दल का विचारताय, काय झाले? तर इथे अंजली म्हणत असते की आता तर अर्धा तास उरलाय. ही काय करणार आहे अर्धा तासामध्ये? काहीही करणार नाही. चिंटू, एक काम करा बाबा, वाटण्या करायच्याच आहेत, मी काहीही विसरलेली नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई, अर्धा तास बाकी आहे ना अजून. अर्ध्या तासामध्ये जर काही पुरावे नाही मिळाले तर मी स्वतः प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करेन. पेपर तयार आहेत.
तर इथे ईश्वरी म्हणत असते की तुम्ही सर्वेशला कधीपासून ओळखता? ती म्हणते झाली 3-4 वर्ष तरी आम्ही दोघेजण एकमेकांना ओळखतो. मला कधीपासूनच त्याच्याबरोबर लग्न करायचं होतं. पण तो आता करू, उद्या करू असं म्हणून तो टाळत राहतो. पण आता आम्ही फायनली लग्न करणार आहोत. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "हो का? चांगली गोष्ट आहे." "अहो पण जर असं असेल, तर मग त्याने तुम्हाला सत्य सांगायला पाहिजे ना?" तेव्हा रिया म्हणते, "कशाबद्दल?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "जर सर्वेश तुमच्याबरोबर लग्न करणार आहे, मग आता ते माझ्या नंदेबरोबर लग्न का करतायत? मला कळत नाहीये. मला सुद्धा असं वाटलं होतं, की तुमच्यावरती प्रेम असताना सर्वेशने तुमच्याबरोबर लग्न केलं पाहिजे. पण ते माझ्या नंदेबरोबर लग्न करतायत." तेव्हा रिया म्हणते, "असं नाही होऊ शकत." तेव्हा ईश्वरी म्हणते, "असंच होणार आहे." तेव्हा इथे रिया म्हणते, "नाही, मला सर्वेशला विचारायचं आहे, त्याने मला का फसवलं?" ईश्वरी म्हणते, "चला, चला माझ्याबरोबर आणि पुरावा घेतलायत ना समोर. जर आमच्या घरातल्या लोकांनी विचारलं, की पुरावा काय आहे, की तू त्यांची गर्लफ्रेंड आहेस म्हणून?" तेव्हा ती म्हणते, "मी त्यांची गर्लफ्रेंड आहे याचे पुरावे हवेत तुम्हाला? माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. आता आम्ही गोव्याला फिरायला गेलो होतो ना, तिथले सगळे फोटोज आहेत माझ्याकडे आणि त्याचबरोबर मी सर्वेशला जे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केलेत ना, त्याचेसुद्धा सगळे डिटेल्स आहेत माझ्याकडे." रिया आता ईश्वरीबरोबर जायला तयार होते. तेव्हा इथे ईश्वरी रियाला राजे शिर्केंच्या घरी घेऊन येत असते. तेव्हा अंजली अर्णवला म्हणते की चिंटू लवकर ये. दिलेली वेळ संपली आहे. 48 तास झालेत. त्याच्यामुळे प्रॉपर्टीचे पेपर आण आणि त्याच्यावरती सही कर. तेव्हा अर्णव प्रॉपर्टीचे पेपर घेऊन येतो आणि आता सही करायला जातच असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की "1 मिनिट सर, थांबा. 48 तास अजून झालेले नाही आहेत." तेव्हा अंजली म्हणते, "घड्याळाकडे बघ, 48 तास झालेत." ईश्वरी म्हणते, "हो, मला माहिती आहे ना. अजून 1 मिनिट बाकी आहे आणि त्यामुळे 1 मिनिटामध्ये अजून खूप काही घडू शकतं." तेव्हा पुरावा मी माझ्या बरोबरच घेऊन आले. राकेश घाबरतो. राकेशला वाटतं ईश्वरी मागापासून घराबाहेर होती. कुठला पुरावा आणला असेल? त्याला वाटत असतं की ईश्वरीला रियाबद्दल काही माहितीच नसेल. पण इथे आता दादाच्या मदतीने रियाची माहिती मिळालेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की "रिया ये इकडे." रिया आता येते. तेव्हा इथे रिया म्हणत असते, "सर्वेश, हे सगळं काय आहे? लग्नाचं वचन मला केलं होतंस ना आणि आता यांच्या नंदेबरोबर लग्न करतोयस तू? आणि ताई, तुम्ही सुद्धा या लग्नाला कशी काय परवानगी दिलीत?" तेव्हा अंजली म्हणते, "1 मिनिट, काय बोलतेस काय तू?" ती म्हणते, "तुम्ही तरी सर्वेशला थांबवायचं ना. अहो, आमच्या दोघांचं प्रेम आहे. तुम्ही आमचं लग्न लावून द्यायला पाहिजे होतं." तेव्हा अंजली म्हणते, "हे काय बोलतेस तू? आणि त्यांचं नाव सर्वेश नाही आहे, राजेश आहे, राजेश भोसले." तेव्हा रिया म्हणते, "नाही, सर्वेश नाव आहे त्याचं." आणि तेव्हा रिया म्हणत असते की "सर्वेश का केलंस तू असं? का मला फसवलंस?" तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते, "अगं, त्यांचं लग्न झालंय आणि तरीसुद्धा तू त्यांना म्हणतेस लग्न का करतोयस म्हणून?" ती म्हणते, "कुणाबरोबर लग्न झालंय? मला तर कळलं की लग्न करतोय म्हणून. कोण आहे ती मुलगी?" तेव्हा अंजली म्हणते, "अगं, मी आहे त्यांची बायको आणि 3 वर्षांपूर्वीच आमचं लग्न झालंय. कळतंय का तुला?" तेव्हा रिया म्हणते, "काय? तुम्ही त्यांची बहीण आहात की बायको? मला तर सर्वेशने सांगितलं होतं की तुम्ही त्यांची बहीण आहात म्हणून." तेव्हा अंजली म्हणते, "काय? मी यांची बहीण आहे असं सांगितलंय?" तेव्हा राकेश म्हणत असतो, "अंजली, खोटं बोलतायत, हे सगळं खोटं. ईश्वरीजींनी हिला पढवून आणलेलं दिसतंय." तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो का? मग रियाबरोबर गोव्याला कोण गेलं होतं?" तेव्हा राकेश म्हणत असतो, "मला काय माहिती कोण गेलं होतं? हा मला फसवण्याचा सगळा डाव आहे तुमचा." तेव्हा रिया म्हणते, "असं काही नाही आहे. ईश्वरीने मला फसवलेलं नाही आहे. स्वतःच्या बायकोला बहीण म्हणताना लाज नाही वाटली का रे तुला? सांग ना." "1 मिनिट थांबा. सगळ्यांना पुरावे दाखवते. हे पेन ड्राईव्ह आहे ना, ते आता अटॅच करा त्या टीव्हीला." आणि पेन ड्राईव्ह हे टीव्हीला अटॅच केल्यानंतर त्याच्यावरती आता सगळे फोटोज हे गोव्यातले रिया दाखवते. राकेश बरोबरचे सगळे फोटोज आता रियाने सगळ्यांसमोर दाखवलेले असतात. ती म्हणते, "आता 4-5 दिवस आम्ही दोघेजणं गोव्यातच होतो. आता आम्ही परत आलोय. 2 दिवस झाले आणि लगेच तू दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करायला निघालास. अंजलीबरोबर तुझं लग्न झालेलं असताना मला फसवलंस, माझ्याशी खोटं बोललास
माझ्याबरोबर गोव्याला येताना लाज नाही वाटली तुला? स्वतःच्या बायकोला बहीण म्हणून सांगितलंस. चाळीमध्ये जेव्हा मी भेटायला येत होते, तेव्हा तू का टाळाटाळ करत होतास ना मला माहिती होतं. तुम्हाला मी विचारलं होतं की सर्वेश कुठे आहे? यानेच मला त्याचं नाव सर्वेश सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, खूप मोठा पुरावा हा आता ईश्वरी अंजलीच्या समोर घेऊन आलेली असते. तेव्हा राकेश खोटंच बोलत असतो. तेव्हा रियाने सगळे गोव्याचे फोटोसुद्धा तिला दाखवलेले असतात आणि व्हिडिओसुद्धा. आणि ती म्हणते की हे बघा, माझ्या मोबाईलवरून त्याला मी ऑनलाईन पैसेसुद्धा किती ट्रान्सफर केलेत ते बघा. तेव्हा तो नंबरसुद्धा बँकेचा जो असतो तो राकेशचाच आहे, हे आता ईश्वरीने त्यांना दाखवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणते की हा नंबर तर राकेशचाच आहे, मला माहिती आहे. अशा रीतीने प्रेक्षकांनो, रियाला आणून ईश्वरीने 48 तासांमध्ये अंजलीला खूप मोठा पुरावा दिलेला असतो. तेव्हा अंजली राकेशचं थोबाड फोडते, अर्णव ईश्वरीची माफी मागते, वाटणीचा विषय कायमचा बंद करून टाकते आणि अशा नराधमाला जेलमध्ये पाठवला पाहिजे, जो इथे मुलींच्या भावनांशी खेळतो, त्यांना फसवतो. त्यामुळे इथे रियाने त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला असतो आणि इथे अर्णव पोलिसांना बोलावून गुढीपाडव्याच्या दिवशी राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देत त्याला जेलमध्ये पाठवतो.